आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाटील, अरे मनोहर, ये मित्रा ये. बस बस ये बस. मुजुमदार साहेब, हा मनोहर शिगवण, हा माझा खूप चांगला मित्र आहे. ओ, अच्छा अच्छा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. आत्ता लक्षात आलं. साहेब, तुम्हाला मी म्हणालो होतो ना की त्या सुगंधाचं ज्या मुलासोबत लग्न ठरलेलं ना, हे त्याचे वडील. साहेब, जसं या गावामध्ये माझा दबदबा आहे ना, तसं याचाही या गावामध्ये दबदबा आहे. आणि विशेष म्हणजे त्याला लोक खूप मानतात. बोल, कसं काय काय काम काढलं का उगाच सहज झालंस? बरं, लग्नाची तयारी सुरू आहे ना? लग्न मोडलं. काय? लग्न मोडलं? हो, मुलालाच लग्न करायचं नव्हतं आणि त्यात सुगंधालाही शाळा शिकायची होती म्हणून लग्न मोडलं. आणि मुलगी शिकून काय करणार आणि शिकणार कुठे? आणि आपल्या गावात एवढी मोठी शाळा कुठे आहे? त्यासाठी तर तुझ्याकडे आलोय बघ. आपल्या गावात ती सरकारी जागा नाही का, तिथं म्हटलं एखादी शाळा कॉलेज उभारू, यासाठी तुझ्याकडे आलो. गावात सरकारी जागा आहे? कुठे आहे? तिथंच, जिथं तुमचा फुकटचा अड्डा आहे तिथं. एक सांगू का तुम्हाला, त्यात पडू नका. काय, खूप मोठे मोठे लोक पस्तावलेत. कसं आहे ना मुजुमदार साहेब, कधी कधी जी गोष्ट मोठ्या मोठ्यांना जमत नाही ना, ती गोष्ट लहान माणसं करून दाखवतात. हत्ती केवढा मोठा आहे, पण एवढीशी मुंगी आहे ना, त्याला सैरा भैरा करून पळवते. हे बघ मनोहर, तू माझा चांगला मित्र आहेस म्हणून तुला समजावून सांगतो. तुला जेवढे पैसे हवेत ना, सांग, आम्ही देऊ तुला. तू आकडा बोल आणि विषय संपव. चालेल चालेल. बोल, किती पैसे हवे तुला? माझी काही माणसं आहेत, त्यांना बोलवतो. तुझी माणसं? अरे बोलव की मग. थांबा, बोलवतो. या. आता हा काय आगाऊपणा आहे? आगाऊपणा तर तुम्ही करताय आणि त्याचंच उत्तर द्यायला आलोय. तुम्ही मला म्हणाला होतात ना, माझ्या बाजूने माणसं नव्हती, त्याचा फायदा घेतला तू. पण आता माझ्याकडे ती ताकद सुद्धा आहे. त्यामुळे खेळायला मजा येईल. आणि शिगवान साहेब बरोबर बोलले, ज्यांना तुम्ही स्वतःपेक्षा लहान समजताना त्यांच्याकडे किती मोठी ताकद आहे याची कल्पना नसते तुम्हाला. मुजुमदार साहेब, तुम्ही मला म्हणाला होतात ना, काहीही कर. आता करायला घेतलंय मी. आता तुम्हीही मला काहीही करून अडवून दाखवा. येते.
आता जरा बरं वाटलं मला. नाही, सुगंधाचा सासरा आपल्यासोबत आल्यामुळे जरा धीर आलाय मला. आणि मला माहित नव्हतं की पाटील या मनोहर काकांना पण घाबरतोय. त्यांचा गावात दरारा आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. खरं तर त्यांच्या शब्दाला खूप मान आहे आपल्या गावात. त्यांची साथ जर आपल्याला मिळाली तर खूप मोठी मदत होईल. तर सुंदरी, त्यांची आपल्याला कशी मदत होईल? मी त्यांना सांगितलंय की जास्तीत जास्त गावकऱ्यांपर्यंत मुजुमदार आणि सरपंच हे दोघे कसे, त्यांचं सत्य काय आहे हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बाकी बघूयात काय होतं. पुरे आता गप्पा. जेवून घ्या बरं आधी. काल टसका लागला. हे घे, हे घे. मला डचकन जीभ चावली माझी. मालतीचा फोन आहे, थांब. नशीब माझा फोन तरी उचलला. एकतर आपण फोन करायचा नाही आणि माझा उचलायचा नाही. इकडे मी एकटी आहे. बाळबाबांची वाट बघत असेल याची काहीच पडली नाही तुम्हाला ना? अहो, हे तर एक्साइटिंग दिवस असतात. नंतर बाळ जन्माला आला की सगळेच लाड करायला असतात. पण हाच खरा आई बाबांचा चान्स असतो. मालू, माझी जीभ चावली. जीभ काय सुचत नाहीये बोलायला? जी अडखळली. तुम्हाला माहितीये ना मला अंधाराची किती भीती वाटते. एकतर तुमच्या हाताची उशी लागते मला. आणि काय हो, तुम्हाला पण अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे ना? मग तिकडे कशी झोप लागते हो? की मिळाली तिकडे कोणी नटमोगरी? मालू, अगं माईक म्हणतो जरा. मी निघते इथून. काय काय सुरू आहे तुमचं? अहो, कोण आहे तिकडे? कुणाचा आवाज होता हा? आमचा आवाज होता. अगं त्याच्याकडनं जीभ चावली गेली तर त्याचा मोबाईल मी उचलला. सॉरी देतो त्याला. एक मिनिट. मग मालू, माझी जीभ चावली. जीभ जरा थांब. अहो, काय म्हणजे तुम्ही सगळे तिथेच होता इतका वेळ? ऐकत होतो नाही, अजूनही ऐकतोय. बरोबर तुमचं चालू दे. आम्ही चल सुंदर. अरे कशाला जातो? थांब ना, आम्ही जातो उठून. बोल. अहो, काय तुम्ही पण? आता तुला तेच समजवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मालू. हो, ते नाही काय, मी आपल्याबद्दल नाही म्हणत आहे. मी मामड्या आणि सरू बद्दल बोलते. त्यांना थोडी तरी प्रायव्हसी द्यायला नको का? म्हणजे? हो, म्हणजे त्यांचं आता लग्न झालं ना, त्यांना थोडी तरी प्रायव्हसी द्यायला नको का? आणि तुम्ही तिकडे कबाब मी हड्डी बनून राहताय. काय तुम्ही पण? हा, कळलं. काय कळलं का? पडला का प्रकाश? अहो, म्हणजे लग्न झाल्यानंतर ते हनीमूनला गेलेच नाहीत ना, डायरेक्ट ते गावाला आले. आणि गावाला तुम्ही सोबतच आहात ना, त्यामुळे मी म्हणत होते. कळलं मॅडम. आताच नवीन आयडिया शोधतो. ओके. आणि मी काय म्हणत होते, म्हणजे बरेच दिवस झालं आपण पण कुठे गेलो नाही ना फिरायला. झालं तुझं. आपली कंडिशन काय आहे बाळ? पण आपण किती दिवस फिरायला गेलो नाही. पण अरे मालूच्या नादात टेस्टी जेवण सोडलं मी. असो, बायकोसाठी काही ना काहीतरी करावंच लागतं. काय पण म्हणा, माझी वेडी बायको ना कधी कधी शाण्यासारखं वागते. चला बरं, मित्राची मदत करूया आता. आधी हात धुतो. अहो, तुम्हाला माहितीये ना मला तुमचा हात उशी म्हणून लागतो. बस झालं. धर. अगं एवढी मोठी झाली, तिला अंधाराची भीती वाटते. म्हणजे तुम्ही पाठवल्याने मला झोप लागत नाही. बस झाला आता. किती चौकाटशील. धर. अगं बिचारी काय त्यात. नाही तर प्रेग्नेंट आहे ती, नवरा जवळ असावं असं वाटणारच. आणि मुळात गरज असते आणि आपल्यामुळे त्यांना लांब राहावं लागतं. हे कळतं का तुला? पण उलटही बोलू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला लांब राहावं लागतंय. म्हणजे काय समजून घे. दे, मदत करतो. टाकू.
पुढे इथे. काय करतोय तू? अगं चादर कुठे टाकायची बघतोय मी. काय आहे बघ ना. ऐक, दरवाजा उघडा. आदित्य तू छान वाटतं बघ. काय लागलं? काय हे? सॉरी सॉरी सॉरी. एवढा नाही लागलं तुला? आता सॉरी सॉरी मी टाकतो. चल अगं तू वेडी आहेस का? चादर टिक थोडी. अरे झोपायची तयारी करताय ना? आता क्रिकेट खेळायला जाणार होतो. छान जोक आहे आदित्य. पण तुम्ही झोपा, मला इथे झोप नाही लागणार. का? काय झालं? अरे मला ना एका ठिकाणी जायचंय. आता कुठे आहे? एक काम आहे माझं, तिकडे चाललोय मी. सुंदरी सांभाळू ना. कोणतरी नटमोगरी दिसली याला वाटतं गावात. नटमोगरी नाही, नटमोगऱ्याला भेटायला चाललो. काय? अरे माझे कामा राहतात इथे. माझे माका, माझे काका राहतात इथं. त्यांना मला भेटायला जायचंय. एवढ्या रात्री? हो. का दिवसा भेटत नाही ते? नाही तर रात्री येतात. आय मीन शेतातली कामं संपून रात्री घरी येतात, तेव्हा वेळ असतो त्यांना. सुंदरी बघा बाबा, मला तर काय डाऊट वाटतो याच्यावर. घे अगं उशी काढ. प्रायव्हसी देतोय एवढं कळत नाही का तुला? सुंदरी 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 मला पटलं एवढं महत्व. मला असं वाटतं सुंदरी त्याला जाऊन दे. त्याला फार जवळचे काका आहेत, आल्यापासून भेटला ना त्यांना कळलं तर वाईट वाटेल. तुला काय झालं अचानक? यावेळी कुठे पाठवतोस त्यांना? कृष्णा तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता जा काकांकडे. हो हो जातो मी. ऐका ना, दार लावून घ्या, नाहीतर म्हणजे झोप व्यवस्थित लागेल दार लावलं की. लावतो. जात. गुड नाईट. गुड नाईट. अचानक कुठले काका आले यांचे? असेल महत्वाचं काम. काका तर काकांना भेटायला पाहिजे की नाही माणसाला. काय करतोस? ते पांघरायचं आदित्य. मी पण बाहेर जाऊन झोपतो. हो आता काय? जा उशी. थँक्यू. आदित्य तू इथे झोपू शकतोस. म्हणजे भाऊजी पण नाहीयेत, मी एकटीच झोपते, तर तू झोप. चालेल. सुंदरी तू बोललीस, मला अजिबात बाहेर जायची इच्छा नव्हती. मी लगेच आता आपण सगळी तयारी करू आणि झोप. एक मिनिट, दार उघडा आहे. अरे यार, अरे यार, अरे झोपू द्या ना रे ढासांनो. हा ढासांमुळे झोप पण लागत नाही. एक काम करतो, आलतीला फोन करतो. थोडा वेळ लक्ष डायव्हर्ट होईल. आणि मग अशी बोलायचं पण राहिलं होतं. हा काय नाही ग, त्या दोघांना प्रायव्हसी मिळण्यासाठी मी इथं बाहेर येऊन पाराजवळ पडलोय. म्हटलं दोघांना छान प्रायव्हसी मिळेल आणि बाहेर इथं मस्त वारं लागेल, मस्त छान झोप लागेल. वारं लागते पण हे मच्छर काही पाठ सोडत नाहीयेत माझी. असो, मगाशी आपलं बोलणं राहिलंच ना. बोल ना, काय म्हणत होतीस तू? कुठे जायचं आपण फिरायला? अरे बाय द वे, मगाशी छान दिसत होतीस मला तू. सांगायचं राहिलं. आता मला झोप आलीये. मगाशी मला बोलायचं होतं पण तुम्ही काहीच बोलत नव्हता. आता झोपते मी, तुम्ही पण झोपा. अगं मला यार मालू, बघवलं नाही ना तुम्हाला? हा बघवलं नाही ना? गेली माझी बायको झोपायला. या तुम्ही, आता तुमचीच कंपनी आहे.
आपण बोलूया छान रोमॅन्टिक. अरे झोपू द्या ना रे मला शांत. काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा. अच्छा, म्हणजे कृष्णा भाऊजींचं काकांकडे जाणं फक्त निमित्त होतं. तरी मला गडबड वाटतच होत. मला यातलं काही माहित नाही. मला फक्त एवढंच माहितीये की आज कृष्णाने प्रूव्ह केलं की तो माझा खूप चांगला मित्र. सुंदरी खरं सांगू, सुंदरी मला असं वाटतं ना की आपण कायम असंच राहावं, कायम एकमेकांसोबत राहावं सतत. हे सुखाचे क्षण आहेत ना, कधीच संपू नये. मलाही तेच हवे आदित्य. कोण आहे? तुम्ही? सुंदरी, आय लव्ह यू. थँक्यू. थँक्यू. मी प्रेम करून मदत करतोय तुझी, जे तू थँक्यू म्हणतेस. मग अजून काय म्हणतात? अगं, एखादा व्यक्ती जेव्हा तुझ्यावर प्रेम करतो, तो म्हणतो आय लव्ह यू, तेव्हा आपण छान रिप्लाय द्यायचा असतो की आय लव्ह यू टू. असा असेल, पण मग जी गोष्ट तुला माहितीये ती सारखी सारखी काय ऐकायची तुला? अगं, बोलले म्हणून काय झालं? काल पाणी प्यायली होतीस ना, आज पण पाणी पिणार आहे, उद्याही पाणी पिणार आहेस. मग चल, बघ प्लीज अजून एकदा, पुन्हा एकदम कमॉन कमॉन, यू कॅन डू इट. सुंदरी, मला माहितीये तुझ्यासाठी हे खूप डिफिकल्ट आहे, पण मी आहे ना तुझ्यासोबत, मी मदत करतो तुला. एक काम कर, रिलॅक्स वादी, माझ्या मागे म्हण. ऍटलीस्ट एवढं करू शकतेस ना, माझ्या मागे म्हण आय आय लव्ह
लव यू टू. यार नेहमी कोण तू तू कुठे चाललीस? अरे काय करतोयस? कोण आले ते तर बघू दे. अगं कोणी येऊ दे, काय फरक पडतो? दोन मोठ्या माणसांमध्ये कन्व्हर्सेशन चाललंय, ते पण एवढं महत्वाचं, ते तू अर्धवट सोडून नाही जाऊ शकत. ऐक माझं सोड, मी बघते तरी कोण आलाय. हे बघ, कोणी आलेलं असू दे आणि त्याचं कितीही महत्वाचं काम असू दे, तू की ना आदित्य. अरे तू नाही बस. पाटलाची माणसं तर नसते. सुंदरी, काहीतरी गडबड असू शकते, थांब. ए काय तू काकांना भेटायला गेला होतास ना? आधी मॅटर थोडा सिरियस आहे. काय झालं? आपल्याला कोणीतरी भेटायला आलंय.